माझ्या प्रियांनो, कसे आहात? छान आहात ना? आनंदात आहात का? हे ठिकाण सुंदर आहे का? तुम्हाला आवडलं का? श्रीलंकेत नुवर एलिया नावाचं एक डोंगराळ प्रदेश आहे. इथे असलेलं हे सुंदर तलावाचं क्षेत्र आहे. बघायला खूप छान आहे. मन प्रसन्न होतं. इथे खूप लोक येतात. या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आणि बोटिंगसाठीही येतात. हे एक खूप आनंददायक ठिकाण आहे. परमेश्वरही तुम्हाला आनंदी ठेवू इच्छितो. नेहमीच काम, अभ्यास, व्यवसाय यातच अडकून जाऊ नका. थोड्या सुट्टीच्या दिवसात बाहेर जाऊन कुटुंबासोबत आनंदाने परमेश्वराच्या सृष्टीचं सौंदर्य पाहावं असं प्रभूला वाटतं. तुम्ही तुमच्या मुलांसोबत नक्कीच जाऊन अशा प्रकारे मनापासून आनंदी राहा. ठीक आहे, या दिवशी प्रभू मला कोणता वचन सांगतोय ते पाहताय का? यहोशुआ 3 अध्याय 7 वचन. आज मी सर्व इस्रायेलाच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढवण्यास आरंभ करीन. ज्यांच्या डोळ्यांसमोर तुला कोणी कमी लेखतात किंवा उपहास करतात, कोण तुला अपमानित करतात किंवा निंदा करतात, त्यांच्या डोळ्यांसमोर मी तुला उंचावीन असं प्रभू म्हणतो. एक बहीण एकदा मला भेटली होती. कशासाठी प्रार्थना करावी असं विचारल्यावर त्या खूप रडल्या. डोळ्यातून अश्रू ढाळून मोठ्याने आवाज करून त्या रडल्या. त्यांच्यावर मोठा ओझं होतं, त्या सहन करू शकत नव्हत्या. काय कारण आहे असं विचारल्यावर त्यांच्या कुटुंबातील लोक त्यांच्याबद्दल तुच्छ बोलतात. का बोलतात? तर मूल नाही म्हणून. लग्न होऊन काही वर्षे झाली तरी मूल नसल्यामुळे त्यांना अपमानित करून, निंदा करून, त्यांना वेदना व्हावी, हृदय दुखावं अशा प्रकारे बोलतात. तुला मूल होणार नाही, तू दारिद्र्य घेऊन आलेली आहेस, तुझा जन्माचाच वेळ चुकीचा आहे असं म्हणतात. तू शापित आहेस असं म्हणून अशा प्रकारे तिचं मन दुखावलं. आधीच मूल नाही ही एक वेदना आहे. हेच तिच्या मनाला वेदना देते. घरातल्यांनीच बोललेली ही शब्द तिच्या हृदयाला खूपच दुखावून गेली आहेत. म्हणून माझेच घरचे असे बोलतात, मग नातेवाईक आणि गावातले लोक काय म्हणतील? त्या अश्रूंनी मला पूर्णपणे मोडून टाकलं. मी तिला सांगितलं, मुली, ज्या ठिकाणी ज्या लोकांनी तुला अपमानित केलं आहे त्यांच्या डोळ्यांसमोरच परमेश्वर तुला उंचावेल. ज्या शब्दांनी त्यांनी तुला दोष दिला, अपमानित केलं, तू तशी नाहीस. तू आशीर्वादित आहेस हे त्यांच्या तोंडूनच परमेश्वर तुला म्हणायला लावेल. तुझे अश्रू येशू पाहतो आहे, तू निराश होऊ नकोस असं सांगून त्या मुलीसाठी ओझाने प्रार्थना करण्याची कृपा परमेश्वराने दिली. मुलगीसाठी, तिच्यासाठी प्रार्थना करत असताना मला परमेश्वराने एक मोठं ओझं निर्माण केलं. एक अश्रूनी, एक वेदनानी, इतर लोक बोलणाऱ्या शब्दांसाठी मी प्रार्थना करून तिला पाठवलं. पुन्हा 1 वर्षानंतर परमेश्वराने पहा सुंदर बाळ देऊन आशीर्वाद दिला. तीच मुलगी आनंदाने बाळाला घेऊन आली आणि दाखवलं. ज्यांनी मला तुच्छतेने किंवा अपमानाने बोललं त्यांच्या डोळ्यांसमोर त्याच ठिकाणी प्रभूने मला आशीर्वादित केलेली आहे हे दाखवून दिलं आहे. आता बोलणाऱ्यांची तोंड कुठं ठेवायची त्यांना कळत नाही. म्हणून कोणी त्रासात असेल किंवा कमीपणात असेल तर त्यांना दुखावेल असं बोलू नका. त्यांना वेदना देतील असं बोलू नका. तुम्ही असं बोललात तर देव त्यांना आशीर्वाद देईल. तुम्ही लज्जित व्हाल अशी परिस्थिती येईल. तुम्ही अपमानाच्या मध्यात असलात तरी अभिमानाने उभे राहावे यासाठी देव तुम्हाला आशीर्वाद देईल आणि ज्यांनी तुम्हाला अपमानित केलं लज्जित होतील त्याच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढवीन असं परमेश्वर म्हणतो. तुम्ही ज्या जागी राहता तुम्हाला कमी लेखलं जाते का? कामावर किंवा व्यवसायात लोक म्हणतात की याला काही येत नाही, हा काहीच कमावणार नाही, याला काहीच कळत नाही असं इतर लोक बोलतात का? त्यांच्या डोळ्यांसमोरच परमेश्वर तुम्हाला उंचावेल. हेच देवाचं वचन आहे. प्रभू मलाही उंचावेल असे विश्वास ठेवा.
मी तुला गौरव देईन असं म्हणा, तो नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देईल. तुम्हाला उंचावण्यासाठीच त्याने स्वतःला रिक्त केलं. क्रूसावर त्याने एकटेपण अनुभवलं. किती निंदा, त्रास, अपमान, वस्त्र गमावून एक अनाथासारखा लटकला. का त्याने स्वतःला कमी केले? आपल्याला आणि मलाही उंचावण्यासाठी त्याने स्वतःला कमी केले. त्याच्याकडे पाहून सांगा, येशू, मला उंचावण्यासाठी तू कमी केले आणि क्रूसावर रक्त सांडलंस. आता मी माझ्या आयुष्यात तू दिलेल्या वचनावर विश्वास ठेवतो. याच ठिकाणी या लोकांमध्ये मला उंचावणार आहेस म्हणून धन्यवाद, धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन, आमेन.